अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्यां सुधिसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं. महेन्द्रायणी तीर भूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. प्रणये कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन च प्राकृतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती.
बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज 17व्या ओवीचा आपण अनुभव घेणार आहोत. सुरुवातीला शिवशक्तीमधली एखादी किंवा 2 ओव्या सुमिताताई सांगतील. सांगताय सुमिताताई? हां, सांगू का? हो, सांगा. सांगा. तेथबी नमस्कारा लागो उरो दुसरा तरी लिंग भेद परा जोडू जावो. तेथबी नमस्कारा लागी उरो दुसरा तरी लिंग भेद परा जोडू जावो. शिवशक्ती एकरूप झाल्यानंतर म्हणजे भेदरहित अवस्थेत असल्यानंतर त्यांना नमस्कार करण्याकरता वेगळा दुसरा उरतच नाही. ते एकरूप झाल्यानंतर वेगळं उरतच नाही, म्हणजे भेद संपतो. असे करू गेल्यास म्हणजे लिंगभेद म्हणजे काय ते मला नाही कळत नाही. अहो, पुरुष आणि स्त्री, शिव आणि शक्ती आहे ना, तर शिव पुरुष आणि स्त्री म्हणजे शक्ती, असा लिंगभेद. ते दोघं एकरूप झाल्यानंतर त्यांच्यात भेदच राहत नाही ना, मग लिंगभेद तरी कसा राहील? कळलं का? नाही आवाज आला? सुमिताताई? हो, बोला बोला. हा, लिंगभेद म्हणजे स्त्री पुरुष, स्त्रीलिंग पुल्लिंग. बरं, शक्ती आता समजलं. शक्ती ही स्त्री आहे आणि शिव हा पुरुष आहे. आता ते दोघं एकरूप आपण आत्ता दाखवताना काय दाखवतो? शिव आणि शक्ती म्हणजे वेगळे पण दाखवतो ना. आपल्याला स्त्री रूपात शक्ती दिसते आणि पुरुष रूपात शिव दिसतो. याचाच अर्थ त्यांचा लिंगभेद आपण सतत डोक्यात ठेवतो. पण आता ते एकरूप झाल्यावर आपण कुणाला दाखवणार की ही शक्ती आहे आणि हा शिव आहे? असा लिंगभेद उरत नाही. म्हणून असेल ते करू गेल्यास भेद जोडल्यासारखे होईल, म्हणजे परत आपण भेदात गेल्यासारखं. बरोबर आहे. बरोबर आहे. हो. नमस्कार केला म्हणजे आपण त्यांच्यात पुन्हा मी लिंग आपण वेगळं दाखवायला लागलो की पुन्हा तो लिंग वेगळं म्हणजे भेदच दाखवायला लागलो. म्हणजे परत आपण अभेदात परत त्यांना भेदात. अगदी बरोबर. असं आहे. ती शंका आलेली आहे, विचारणाऱ्याला शंका आली. कालचं ते वासिन पे ते आत्ता सापडलं. तुम्ही सगळे जमत होतात, म्हणजे कोण कोण आहेत दिसत नव्हतं. तेवढ्यात ते पुस्तक शोधलं. म्हणलं आता किती दिवस रोज म्हणते शोधीन. त्यांनी काय केलेलं आहे, अशी प्रकरणं नाही पाडलेली, त्यांनी सलग एकत्रित हे केले. म्हणजे ते एक वी. कुलकर्णी आहेत, त्यांनी तसेच आकडे टाकलेले आहेत. म्हणजे प्रकरण जरी लिहिलेलं असलं तरी त्यांनी त्याच्या पुढचे आकडे टाकत गेलेत प्रत्येक ओवीला. तर म्हणून ती कालची ओवी मला तसंच आहे, आकडे टाकून त्यांनी त्याचा थोडक्यात अर्थ दिलेला आहे. हो ना. कुलकर्णी. वी. कुलकर्णी. बरोबर आहे ना. मग वी. कुलकर्णींसारखंच हे जे अनुभवामृत मी तुम्हाला काल म्हणत होते, म्हणजे रोजच समोर ठेवलेलं, पण ते सगळ्या पुस्तकांच्या खाली गेलं होतं आणि सापडतच नव्हतं मला. तर त्याचं अनुभवामृत अनेक जुन्या पोथ्यांच्या आधारे सिद्ध केलेली नवी संशोधित आवृत्ती आहे. आणि डॉक्टर कैलासवासी डॉक्टर वादा गोखले यांनी ती केलेली आहे. म्हणजे एक अभ्यासायला आपल्याला भरपूर संधी आहे. असं पुणे विद्यापीठाचेच होते, म्हणजे हे एकनाथराव कुलकर्णी म्हणून होते, त्यांनी ती प्रकाशित केली यांच्या प्रेमामुळं. आणि ते मृत्यूनंतर 3 वर्षानंतर प्रकाशित करताना त्यांना दुःख मिश्रित आनंद झाला आहे. दुःख अशा करता की इतके कष्ट सोसून त्यांना ते काम प्रकाशित झालेलं पाहायला मिळालं नाही, ज्यांनी केलं ते. आणि आनंद इतक्यासाठी की उशिरा का विना ती प्रकाशित करता आली. असं खूपदा घडतं ना, नंतर काम पूर्ण करतो. आधी ज्ञानदेवांच्या बाबतीत तेच झालं. एकनाथांनी पुन्हा त्याचं हे केलं, परिष्करण केलं, म्हणून आत्ता आपल्याला अशा पद्धतीत ज्ञानेश्वरी पाहायला मिळते, वाचायला मिळते. आणि खरंच ना, त्यावेळेला म्हणजे कसं, आता हे मला अजून तो अभ्यास तेवढा कमी पडला आहे माझे, की समाधीस्थ मूर्ती त्यावेळेला त्यांनी ती तिथं ज्ञानेश्वरी ठेवलेली होती. आत्तासारख्या काही त्याच्या त्यांनी अधिक प्रती वगैरे, आता काल परवा जशी आम्ही फक्त 2च प्रती घेऊन आलो, तशा अधिक प्रती काही नसतील त्यावेळेला किंवा माहिती नाही.
आणि नंतर त्याचं परिष्करण केले, सगळं त्याच्यावर संस्कार केले, कदाचित ती अस्पष्ट झाली असेल, जे काय असेल ते असं काही असेल असं आपलं मला वाटते. तसंही सुद्धा प्रत्येक ओवीवर त्यांनी किती भेद आहेत मी आता रोज सांगत जाईन इथून पुढचे, बरं का. कालची जी आहे ना 193, तर कोणे तमेन सिंपे, तर कुणी किंवा कोणाही कवणेही कवणाही कवणेही कोणे, इतके त्याच्यात भेद आहेत. सूर्यो नव्हे सूर्याची होये, काहींनी नोव्हे केले, काहींनी नोव्हे केले, नोहे केले. आणि त्याच्या आधीची जी आपल्याला तेधवा तेवेळी तेवेळी तेव्हा पुनिवा पुनिवे ना नातरी अथवा अवसे अवसा आवसे आवसेन, आणि कोणे तमेन सिंपे तुम्ही म्हणताय तशी आहे, आणि काहींनी तो विसंपे असं काहीतरी आत्ता पाहिलं होतं मी 93 ठीक आहे. म्हणजे असे शब्दभेद किंवा हे आहेत पाठभेद, ते आपल्यालाही ज्यांनी जे स्वीकारले असतील ते आपल्याला चालेल. छान झालं. पुढचं कालच्या ओवीबद्दल कोणी बोलणार आहे? 16, 17 नाही 17 तर आज घ्यायची, 15, 16 मॅडम. चांगदेव 65 मध्ये ते चंद्राच्या कलांचं वाचलं. हो, ते सांग दिलंय. हां, कलांचेनी पांघुरणे चंद्रमा हरणे मिळू, का वन्नी दीपपणी आननो है. हां, म्हणजे 16 कलांचा पांघरून आहे. चंद्र जसा झाकला जात नाही, हां, चंद्राच्या कला आणि चंद्र भिन्न नाहीत, बरोबर आहे, स्वरूप एकच आहे. बरोबर आहे. अग्नी जरी दीपाच्या रूपाने दिसला तरी तो आपल्या मूळच्या अग्नीच्या स्वरूपापेक्षा वेगळा होतो. हां, छान छान, चांगला केला अभ्यास तुम्ही म्हणताय ना असं. मला तर असं वाटतं, खूप सुंदर, अभिनंदन. रोज वाटतंय की ही ओवी तिकडच्या सारखी जवळची करण्याची आहे. घेतल्यावरती मला हा दृष्टांत आठवला. वा 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 वा, अभिनंदन, कौतुक आहे राजश्रीताई तुमचं. कारण मलाही सारखं वाटते की मी फक्त म्हणत असते की तिथेही आलेली आहे, तिथेही आलेली आहे, पण तो संदर्भ नेमका पुन्हा पाहावा आणि सांगावा हे माझ्याच्याने झालं नाही. पण छान, असाच कुणीतरी प्रयत्न करा. अनुभवामृत किंवा अमृतानुभव, चांगदेव 65 आणि ज्ञानेश्वरी ते अशाच आत्ता कालपरवा म्हणजे 4-8 दिवसापूर्वीच ह्या 17व्या कलेचे येऊन गेलेले. म्हणजे मूळ तेच त्यांच्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत त्या त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्या बिंबवल्या आहेत, आणि खूपच सुंदर, मस्त. किती सुंदर आहे कल्पना ना, चांगदेव 65तली पांघरून घेतली. खूपच छान. परत सांगा जरा. हा, पुन्हा सांगा, आणि ओवी क्रमांक सांगा. ओवी क्रमांक क्रमांक 7च आहे, सुरुवातीचीच आहे. बर बर बर. कळांचेनी पांघुरणे चंद्रमा हरणी, पावनी दीपपणे आननो है. वा वा, सुंदर. 16 कलांच्या पांघुराने चंद्र जसा झाकला जात नाही, कारण चंद्रांच्या कला आणि चंद्र भिन्न नाही, त्याचे स्वरूप एकच. खरंय खरंय. तसा अग्नी जरी दीपाच्या रूपाने दिसला तरी तो आपल्या मूळच्या अग्नीच्या स्वरूपापेक्षा वेगळा. हो, ते अग्नीचे उदाहरण होतच, बरोबर आहे. नंतरच्या आत्ताच्या ह्याच्यातही त्यांनी भस्म होतंय, काही उरत नाही तरी भस्माची सुद्धा फूण राहते. म्हणजे किती बारकावे सांगितलेत नाही का. भस्माच्या पुढपर्यंत त्यांनी पुन्हा आता या अमृतानुभवमध्ये ती ओवी आली तशी आपली. खूप छान. छान, असाच अभ्यास करा आणि आम्हालाही एकमेकाला मदत करूयात. खूप छान. मग झाली का, होत आली आहे तुमची पाठ लिहून? मला हा संदर्भ आठवला. हो हो, छान छान, सुंदर. बरं, कालच्या ओवीबद्दल कोणी बोलतंय का म्हटलं? नाही तर आता 17वी सुरू करते मी. चौदावी तर त्या दिवशी छान घेतलेलीच होती. 15वी मध्ये तेच उदाहरण आता जे तुम्ही सांगितलं ते म्हणजे छान सांगितलं की 15वीशी संदर्भ हा चांगदेव 65तल्या 7व्या ओवीशी आहे.
आत्ता अगदी लगेच माझ्या समोर नाही आहे, पण त्यांनी चांगलं सांगितले. प्रत्येकाने असा बघा, अभ्यास करा. म्हणजेच पौर्णिमेपर्यंत तो वाढत राहतो आपल्याला वाटतं, आणि अमावस्येला ती काही कमी होत नाही. आणि त्यावरून तिची 17वी जी कला आहे ती मूळ रूपात आहे, आणि ते स्वरूप तसंच राहत असतं, किंवा स्वरूपानं चंद्राच्या ठिकाणीच राहत असते. 16व्यामध्ये म्हणले तेजांतरे, म्हणजे सूर्याचं उदाहरण दिलेलं होतं, की इतर तेजानं तो झाकला जात नाही, आवरला जात नाही, तमाने लिप्त होत नाही. आणि असा जो सूर्य आहे त्याला जाऊपे किंवा जोडपे, कोणे तमेन सिंपे का तेजांतरे नाटोपे, कोणे तमेन सिंपे. ते मी आत्ता सांगितलं तसं त्याचं वासिंपे सांगते, त्याचे काय काय दिलेत हे ते. हां, का तेजांतरा नाटोपे कोणाही तमानं वासिंपे लिहिले बरं का त्याने. तो वासिंपे हा शब्द एकत्रित लिहिलेला आहे. ते उपमेचे जाऊपे सूर्यो नव्हे. तो तुमच्या ह्याच्यात जो सिंपे लिहिला गेला आहे तो तोडलेला आहे तुमच्या ह्याच्यात. म्हणजे मी पाहिलं माझ्याही 2-3 ठिकाणी तो आलेला आहे. न सिंपे म्हणले, आणि काहींनी वा सिंपे. वा म्हणजे किंवा, आणि न म्हणजे नाही, असे शब्दभेद आहेत. पण सिंपे हीच मुळातली कल्पना आहे. आणि सिंपे म्हणजे आपण शिंपणे वगैरे जसा अर्थ घेतो तसाच तो त्या ठिकाणी येणार. म्हणजे सूर्य हा कशाने तो झाकला जात नाही. तमे म्हणजे अंधाराने लिप्त होत नाही. सिंपे म्हणजे काय, आपण शिंपतो म्हणजे पहिल्या ह्याच्यावर पाणी टाकतो, अशा अर्थी त्यांनी तो सिंपे प्रयोग केला असणार आहे. ठीक आहे. आणि उपमेला दुसरा पदार्थच नाही. आता 17वा बघूया आपण. 17वी ओवी बघूया. म्हणून ज्ञाने उजळे का अज्ञाने झांकुळे, तैसे नेमे निखळे ज्ञान मात्र जे. ज्ञानाचं समजवून देण्यासाठी हे 2 दृष्टांत घेतलेले होते, आणि ते आता आपल्या डोक्यात बसतील. की म्हणून ज्ञाने उजळे म्हणजे ब्रह्म हे जर कुठल्या दुसऱ्या ज्ञानाने उजळवायचं असेल किंवा उज्ज्वल करायचं असेल तर का अज्ञाने झाकुळे. मग कोणत्याही अज्ञानानं झाकुळे म्हणजे झाकेल का, झाकलं जाईल का. जे सूर्याला कोणीही झाकू शकत नाही म्हणले तेच इथं ब्रह्मासाठी, परब्रह्मासाठी घेतले. तैसे नवे निखळे ज्ञान मात्र ते. आणि तसं नाही आहे. तसं नाही म्हणजे काय, की कुठल्याही वृत्ती ज्ञानानं ते उजळताही येत नाही, उजळही करता येत नाही, किंवा कोणत्याही अज्ञानाने त्याला झाकोळही जाणार नाही किंवा झाकलं जाणार नाही. असं जे आहे ते केवळ ज्ञान मात्र आहे, किंवा केवळ ज्ञानरूप आहे. म्हणजे अज्ञान नाहीसं झाल्यावर जे ज्ञान राहतं. काय बोला, काहीतरी म्हणत होत्या. ह्याच्यामध्ये हो वामनराव देशपांडेंच्या याच्यात का अज्ञाने रुळे म्हणून दिलेला आहे शब्द. हो, का अज्ञाने रुळे. आणि तैसे नवे निर्वाळे. निर्वाळे आहे का? निर्वाळे आहे का? निर्वाळे. बर, हा निर्वाळे बरोबर आहे. आणि पहिलं रुळे आहे. बरोबर. ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे. रुळे म्हणजे काय, आपण म्हणतो ना हे रुळलं, एखादी गोष्ट रुळली, रुळणे म्हणजे ती हे झाली, रूढ झाली अशा अर्थी. आता इथे त्यांनी काय म्हटले, ज्ञाने उजळे म्हणजे ज्ञानाने प्रकाशलं जाते किंवा अधिक उजळलं जातं. आणि अज्ञाने रुळे, आता रुळे म्हणजे मिळणारं असा अर्थ घेतलाय बरं का काहींनी त्याचा. अज्ञानानं रुळे, आणि माझ्या ह्याच्यामध्ये हे रुळेच आहे, जे निर्वाळेच आहे, बरोबर आहे. ते निरवळे, काहींनी निरवळे असं घेतलं, म्हणजे काना नाही घेतलेला त्यांनी. ठीक आहे. तैसे नवे निरवळे ज्ञानमात्र ते, म्हणजे अज्ञानानं झाकोळलंही जात नाही, आणि ते तुम्ही म्हणताय तसं रुळे असंही घेतले ना.
तैसे नवे निरवळे आहेच ना, पण निर्वाळे आहेच म्हटलेले त्यांनी. निर्वाळे म्हणजे त्याचा काही अर्थ दिलाय का बघूया. 17 तुमच्याकडे जोग महाराजांची नाही आहे ना कोणाकडे? ते जरा देतात. माझ्याकडे हा, त्याच्यात तो निर्वाळेचा अर्थ काही दिलाय का बघूया आपण. हो, निमाले आहे, निमिषोन्मेष नाही दिलेलं. निर्वळ हा आहे केवळ आणि शुद्ध. कोणत्याही अज्ञानाने नाही 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 झाकले जाणार नाही. हा, पण निर्वाळे म्हणजे अगदी शुद्ध. आपण म्हणतो ना निर्वाळा दिला त्यांनी, म्हणजे अगदी खात्रीनं सांगितलं असं. निर्वाळे असा शब्द, निर्वाळा हा शब्द आपण मराठीत वापरतो. तर निर्वाळा म्हणजे केवळ शुद्ध. निर्वाळे म्हणजे केवळ किंवा शुद्ध, म्हणजे जे ज्ञान आहे ते केवळ शुद्ध आहे. त्याला कशाचंही हे करता येत नाही, म्हणजे दुसऱ्या ज्ञानाने ते अधिक प्रकाशित करता येत नाही किंवा अज्ञानानं ते झाकोळलं जात नाही. हेच त्यांना विपरीत आहे. बरोबर. म्हणजे ज्ञान मात्र जे निखळ आहे, निखळ म्हणजे शुद्ध आहे, ते आपल्या स्वतः जाणू शकेल का? आता मीच मला कसं जाणणार असं. ती पुढची आता 18वी ओळी आहे. 18वी कडे नंतर जाऊ आपण. म्हणून ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे, तैसे नवे निर्वाळे ज्ञान मात्र जे. असं आहे आता इथे. बरोबर आहे. हो, केवळ आणि शुद्ध, तेच ते जास्त नाही. रुळेचा अर्थ मळे किंवा झाके असं लिहिलंय. कशाचा? जोग महाराजांच्या रुळेचा अर्थ मळे किंवा झाके. हा 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 हा, रुळेचा तसा दिलाय ना. ते रुळणे असाही एक आपण व्यवहार म्हणतो की ही गोष्ट रुळली म्हणजे कदाचित ती चुकीची असेल पण ती रूढ झाली, तशा अर्थी पण आपण वापरतो. आता त्यांनी मळे असं दिलं असेल तर ठीक आहे. हो, मळे आणि झाके, झाकलं जातं. सगळ्यांनी जास्त करून झाके असाच अर्थ घेतलेला आहे, म्हणजे झाकलं जातं. ठीक आहे. शेवटी काय त्यांना सांगायचे मुख्य हाच मुद्दा की शुद्ध जे ज्ञान आहे ते दुसऱ्या ज्ञानाने प्रकाशलं जाणार नाही. जसं सूर्याला दुसऱ्या प्रकाशाची, दुसऱ्या तेजाची काही गरज नाही, उपयोग नाही. किंवा अज्ञाने का रुळे, आता तुम्ही म्हणता तसं ते झाकले जाणार. तर अज्ञानानं ते असं झाकलंही जाणार नाही किंवा अज्ञानानं मिळणारं असं अधिष्ठान नाही आहे. त्याला काही टेकू नाही का, मागे टेकू शब्द वापरला होता की अज्ञानाचा टेकू दिला, पण त्याची गरजच नाही शुद्ध ज्ञानाला. नुकतंच जे ज्ञान येते त्याला तो अज्ञानाचा टेकू असतो. आणि हां, आणि ज्ञानविवर्जित हे ज्ञान मात्रच असतं. म्हणजे इथं दुसऱ्या सर. आणि आता ह्या ज्या 2-3 ओव्या झाल्या याच्यावरून ते काय सांगतायत तर तिसऱ्या ओवीपासून, बरं का, तिसऱ्या ओवीपासून 17व्या ओवीपर्यंत ज्ञानाहून विलक्षण आणि त्यांना अधिष्ठानभूत असं जे स्वरूप आहे, स्वरूपरूप, ते पारमार्थिक ज्ञान मात्रच अवशिष्ट राहतं. म्हणजे बाकीचे सगळे निराश होतात आणि मूळ आपण परवापासून जे शुद्ध ज्ञान किंवा शुद्ध रूप जे आहे तर तेच फक्त अवशिष्ट राहतं. आता काही बाकी उरत नाही, एवढं सिद्ध केलेलं आहे. आणि त्याच्यावरही पुन्हा कदाचित दुसरे कोणी शंका करतील की हे जे ज्ञान मात्र अवशिष्ट राहिले त्याला जाणणाऱ्या इतर ज्ञानाचा जरी अभाव असला तरी त्याचं ज्ञान त्यालाच ज्ञान होते असं मानलं पाहिजे. हा जो स्वगत ज्ञातृज्ञानाचा भेद आहे हा तरी शिल्लक आहेच. अशा अर्थानं आता 18वी ओवी जी होणार आहे त्या 18व्या ओवीला ही ओवी म्हणजे पूर्वपक्ष असं केलेलं आहे. खूप याच्यावरनं आपण म्हणतो, पण जसं शंकराचार्यांनी सुद्धा पूर्वपक्ष हे गृहीत धरलेत. लगेच काही त्यांच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणारे होतेच असं नाही.
पण कदाचित या ओवीवर कोणी काही म्हणेल अशी कल्पना करून त्यांनी पुढची ओवी सांगितलेली असते, म्हणजे या ओवीचा संदर्भ घेऊन. इथं एवढंच म्हणायचं की हे जे शुद्ध ज्ञान आहे हे एवढंच एकच अवशिष्ट राहतं. त्याला आता कोणी झाकून टाकू शकत नाही किंवा त्याला कोणी तेजही देऊ शकत नाही, प्रकाश करू शकत नाही, आणि ते तसंच राहतं. पण तरीसुद्धा आता 18व्या ओवीत काय म्हणतील ते नंतर बघूया. आणि गुलाबराव महाराज अगदी सोप्या शब्दात सांगतायत की ज्ञान अज्ञान नाहीसं झाल्यावर जे ज्ञान राहतं ते ज्ञानानं प्रकाशित होत नाही किंवा अज्ञानानं झाकलं जात नाही, हे सोपं आहे. आणि असं निखळ ज्ञान मात्रच राहतं. म्हणजेच जिथं कालपासून किंवा आपण चांगदेव 65 त्यांनी त्रिपुटीवर फार भर दिला होता, सगळ्या त्रिपुटी सांगितल्या होत्या, तसं ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी राहत नाही. एकदा ते ज्ञान झालं ना की तुम्ही हा भेदच नाही आहे, किंवा करून घेणारा वेगळा, सांगणारा काय करून घ्यायचं ते वेगळं, आणि जी कृती आहे ती वेगळी, असं नाही आहे. मग तिथे फक्त ज्ञान उरतं. म्हणजे आपण वेगळे, ते ज्ञान वेगळं, काय करून घ्यायचं ते ब्रह्मवस्तू वेगळी, ही त्रिपुटी तिथं संपलेली असते. अजूनही आपण हे जग वेगळं, मी वेगळा, तो परब्रह्म वेगळं, असं अजून आपल्या डोक्यात ती त्रिपुटी आहे. कारण का की आपण जगाला खरं मानतोय, जगातलाच आपण एक भाग आहोत असं आपल्याला जाणवते. आणि परब्रह्म अजून समजायला आपल्याला खूप किती माहिती नाही. आता काहीने तर म्हणले की अनंत जन्माची पुण्याई, अनंत जन्मानंतर ते मिळू शकतं. किंवा आता तो तिकडे विषय चाललाय 9व्या अध्यायात, तसं स्वर्गाचीच अपेक्षा किंवा तात्पुरत्या सुखाचीच अपेक्षा मनुष्य करत असतो. कुणीतरी थोडंसं प्रलोभन दिलं की तिथेच अडकतो मनुष्य, तेवढ्यावरच समाधान मानतो. मग गुरुचरित्रात तर किती दिलेत हो, खरं सांगते, अफाट आहे. की तुम्ही छोटीशी, आपल्याला वाटत नाही ही छोटीशी चूक झाली आपल्या हातून, पण त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून पुन्हा एक जन्म असतो. किंवा जन्माच्या मृत्यूच्या वेळी नकळत एखादी वासना जर त्यावेळेला उत्पन्न झाली तर ती वासना, आपण 15व्या अध्यायात तेच पाहिलेलं आहे किंवा पाहतो, जी वासना राहील तिच्या पूर्तीसाठी पुन्हा जन्म. पण आता एकदा हे ज्ञान झालं, शुद्ध ज्ञान झालं की पुन्हा काहीही उरणार नाही. बरं, बघूया अजून कोण कोण काय म्हणतात. गिरवाणमध्ये काय म्हणतात बघूया. अज्ञानेन भवेत अंधम ज्ञानेन च समुज्ज्वलेत. फार छान दिले बघा. अज्ञानेन भवेत अंधम ज्ञानेन च समुज्ज्वलेत तथा तत्र भवेत किंतु ज्ञप्तिमात्रैकलक्षणम्. ज्ञप्तिमात्रैकलक्षणम्. अज्ञानेन भवेत अंधम, म्हणजे अज्ञानानं ते कदाचित अंध होईल, काळेपणा येईल. किंवा ज्ञानेन च समुज्ज्वलेत, ज्ञानानं त्याला उजाळा येईल. तथा तत्र भवेत किंतु, कदाचित पूर्वीच्या ज्ञानापर्यंत असं होईल कदाचित, पण आता मात्र ते ज्ञप्तिमात्रेनं, म्हणजे एक रूपानेच ते फक्त शिल्लक राहतं, एकच आहे ते, एवढ्याच कल्पनेनं शिल्लक राहतं. आता अभंगामध्ये छान सोप्या शब्दात सांगतात. तैसे प्रकाशित होय नाजे ज्ञाने. बघा, तैसे प्रकाशित होय नाजे ज्ञाने नातरी अज्ञाने झाकोळीना. नातरी अज्ञाने पण म्हणतं ना झांकोळीना, म्हणजे झाकोळ, त्याच्यावर काहीतरी आला पडदा अज्ञानाचा, झाकोळलं गेलं. पहिलं तेज आहे ते त्याचं झाकोळलं, म्हणजे त्याच्यावर अंधार आला. झाकोळीना ऐसे ज्ञान मात्र अखंड अक्षय. ते अखंड आहे, अक्षय आहे, ते कधीही संपणार नाही. पुरे ज्ञानाज्ञेय विहीन जे. आता कळलं आपल्याला की ह्या सगळ्या पलीकडे जातोय. पूर्ण ज्ञान झालं, शुद्ध ज्ञान झालं की ही त्रिपुटी किंवा ही द्वंद्व हे कुठलंच उरणार नाही. आत्ता कोण सांगत होतं, वामनराव देशपांडेंनी पण तसंच सांगितलेलं आहे की म्हणून ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे तैसे नवे निर्वाळे ज्ञान वाटले.
ते म्हणतात की दुसऱ्या ज्ञानानं हे प्रकाशित होणारं किंवा अज्ञानानं झाकोळले म्हणजे झाकलं जाणार असं हे निर्मळ ज्ञान नाही आहे किंवा ते स्वयंप्रकाशित आहे, तेजस्वी आहे, इतकं तेज आहे की त्याला दुसऱ्या तेजाची गरज नाही सूर्यासारखी, आणि एकमेव अद्वितीय आहे. म्हणजे हा जो ज्ञानरूप आत्मा आहे तो उजळून येण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकता नाही. शुद्ध पाणी धुण्यासाठी जसं त्यांनी छान सांगितलं, शुद्ध पाणी धुण्यासाठी जसं दुसरं पाणी घ्यावं लागत नाही. आपण प्रवासातनं आलो, बाहेरून आलो की पहिले पाय धुतो, हात धुतो, त्याच्यासाठी पाणी घेतो, पण ते शुद्ध पाणी धुण्यासाठी दुसऱ्या पाण्याची गरज नाही लागत. तसं आत्मज्ञानाच्या अस्तित्वासाठी दुसऱ्या ज्ञानाची गरज नाही. ते स्वयंसिद्ध आहे आणि अतिशय शुद्धच आहे. त्या शुद्धीच्या पुढे दुसऱ्या कशाची गरज नाही. आणि पुरुषोत्तम देशपांडे तेच सांगतात की म्हणून ज्ञानानं जी प्रकाशली जात नाही आणि अज्ञानानं जी मलिन होत नाही किंवा झाकोळली जात नाही, अशी ती एक शुद्ध निखळ ज्ञानमात्रता असते, म्हणजे ज्ञान असते. आणि खंदारकरांनी तर त्याचे बरेचसे पॉईंट्स दिलेले आहेत, इतक्या ह्याच्यात दिले त्यांनी समजावून. सगळ्यांकडे ते नसेल, सुमिताताईंनी नामीच घेतली होती ती प्रत. आता त्यांचे मुद्दे एक एक बघा. ते म्हणतात की ज्ञान हे ज्ञानाला साध्य विषय होत नाही. आता जे 6 दर्शन आहेत त्या 6 दर्शनांनी एक एक समजावून दिलेलं आहे बघा, किंवा 6 दर्शनांनी या प्रत्येक गोष्टीवर काय म्हणू आपण असे प्रकाश टाकलेला असतो. आता हे खंदारकरांचं तर त्यांनी अगदी छान दिले की ज्ञाप्य म्हणजे शिकून घेण्याचा विषय. ज्ञान हे ज्ञानाला ज्ञाप्य विषय होत नाही. जसं आपल्याला एखादी गोष्ट समजावून घ्यायची, व्यवहारातलं एखादं उदाहरण घ्या कुठले, तर त्याच्यासाठी दुसरा आपल्याला दृष्टांत द्यावा लागतो की याच्यासारखं हे आहे. मग लहान मुलांना पटवून देण्यासाठी असेल, व्यवहारामध्ये स्वयंपाक करताना सुद्धा असं सांगितलं जातं ना. आता समजा आपण एक पुरणपोळी शिकलो असू तर त्यावेळेला तो उंडा करणं, त्या याच्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवणं, मग ते झाकणं. मग तसे आता निघाले सगळ्या आलू पराठा निघाला, आलू पराठा तो तसाच आला पण. मग तेव्हा आपण काय सांगतो की जसं पुरणपोळीचं पुरण हे करतो आपण घालून ती झाकून टाकतो आणि मग लाटत राहतो तसं. किंवा हल्ली वेगवेगळ्या कचोरी प्रकार निघालेले आहे. कचोरीला पहिल्यांदा जेव्हा मी कॉलेजला गेले होते, सहज आत्ता आठवलं म्हणून सांगते की असं दुसरं काहीतरी उदाहरण द्यावं लागतं की हे कसं करायचं. व्यवहार आपल्या बायकांना आपलं हे स्वयंपाकातली उदाहरणं सोपी वाटतात. तर माझी बहीण मला नवीन एक हॉटेल झालं होतं संतोष म्हणून, आणि तिथे घेऊन गेली सातारला. आणि तिथे पहिल्यांदा तो बटाट्याचा पॅटीस तिथं म्हणायचे, पॅटीस गोल आकार एकदम, आतमध्ये खोबऱ्याचं नारळाचं सारण, काजू बदाम काय घातले असतील ते, थोडीशी कोथिंबीर, थोडं हिरवी मिरचीचे बारीक तुकडे वगैरे असं, आणि चटणी पुन्हा. आणि ते आम्ही खायला घेतलं. मला आश्चर्यच वाटलं. म्हणलं अगं उषामाई ह्यात सारण कसं घातलं असेल. तेव्हा आपण लहान असतो ना. मग आम्ही त्या माणसाला बोलावलं. ते म्हणे काही नाही, आत घालायचं आणि ते पॅक करायचं. तसं गोल गोल जसं लाडू हे करतो तसे ते गोल गोल. हल्ली खूप प्रकारच्या तशा कचोऱ्या निघाल्या, त्याला कचोरी म्हणतात. पूर्वी कचोरी म्हणजे आता जरा पसरटही आकार असतो पुरीसारखा, पण हा अगदी गोल आकार म्हणून त्याला पॅटीस म्हणतात. तसं एक समजावून देण्यासाठी दुसऱ्याची आपल्याला गरज असते. तसं ह्या ज्ञानासाठी दुसरा ज्ञाप्य विषय सांगावा लागत नाही. आता न्यायदर्शन जे आहे त्यांनी सुद्धा पहिलं व्यवसाय ज्ञान हे दुसऱ्या अनुव्यवसाय ज्ञानाला विषय होते. म्हणजे आत्ता मी सांगितलं तसं सृष्टीतलं एखादं काही समजून घेण्यासाठी दुसरं काहीतरी आपल्याला पर्यायी ज्ञान किंवा पर्यायी उदाहरण घ्यावं लागतं. आणि ज्यांच्या मतात किंवा त्यांच्या मतात ज्ञानाची उत्पत्ती आहे, ज्ञान जड मानलेलं आहे. न्यायाचे 16 पदार्थ सांगितले त्यांनी, आणि मग ते सगळे समजून घेऊन मग आपल्याला ज्ञानाची उत्पत्ती होते. म्हणजे ज्ञान हे त्यांनी जड मानलेलं आहे.
आपण किंवा शंकराचार्यांनी, ज्ञानदेवांनी आणि भगवद्गीतेमध्ये हे ज्ञान कसं आहे, जड नाही आहे, चेतन आहे, चेतन स्वरूप आहे आणि ते परमनंट आहेच. म्हणजे ज्ञान इतर ज्ञानाला ज्ञाप्यती नको, ती भाषा आपल्याला फार जड जाईल. तर एका ज्ञान समजण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची तिथे गरज नाही. शुद्ध ज्ञान हे कुणाचं कार्य पण नाही आहे. म्हणजे एखादं पहिलं ज्ञान समजावून घेऊन मग पुढं जे ज्ञान होतं असंही ते कार्यस्वरूपात पण नाही आहे आणि ते भिन्न पण नाही आहे, वेगळं पण नाही आहे. ज्ञानात जो भेद असतो, तुम्ही एखादे श्लोक तुम्ही आता तुमच्यापैकी जे कोणी असतील भगवद्गीता शिकताना, आपण त्या 30 अर्थांपैकी 7-8 रोज घ्यायचो किंवा 8-10 घ्यायचो. प्रत्येकानं आत्ताही तेच चाललंय ना आपलं. काय एवढ्या सगळ्यांचा अभ्यास करायचा, कारण आपल्या डोक्यात ते ज्ञान नाही आहे, आपण समजावून घेतोय. मी तर दावा करतच नाही की माझा अनुभव ज्ञान अमृतानुभव अगदी पक्का आहे. पक्का म्हणजे आपल्याला त्यांची कल्पना आपण समजून घेतोय. तसं ज्ञानात भेद असतो आणि इथं ह्या शुद्ध ज्ञानामध्ये तसा भेद आता उरत नाही, कुठलाच नाही. जे 5 विषयांचे भेद आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, तर त्याचीही इथं गरज नाही. जसं आपल्याला पाहायचं म्हणलं की डोळ्याशिवाय पण पाहू शकत नाही. म्हणजे रूपाचं ज्ञान हे डोळ्याशिवाय होऊच शकत नाही. श्रवणाचं ज्ञान हे श्रवणेंद्रियाशिवाय होऊ शकत नाही. रसनेशिवाय आपण पदार्थाची चव घेऊ शकत नाही. त्यानंतर आपल्या स्पर्शाचं ज्ञान ह्या त्वगिंद्रियाशिवाय होऊ शकत नाही. किंवा भूतकाळात, भविष्यकाळात हे जे सगळे काळाचे फरक आहेत, कल्पांत किंवा महदंतर, हे जरी झालं तरी हे ज्ञान कायम आहे. 4 युगांच्या आधीही तेच होतं, 4 युग संपली तरी तेच आहे. सत्ययुगातही सत्यच आहे, तसंच आहे. म्हणजे कुठल्या युगाप्रमाणे त्याच्यात फरक झालेला नाही, इतकं त्याचं सांगायचं आहे बरं का. एवढा विचार कोणी आपण केला असता का? एक ज्ञान आहे, बाद झालं, समजलं, पुष्कळ झालं. याचाच अर्थ त्या शुद्ध ज्ञानाला कशाचाही आश्रय लागत नाही, कारण तेच मुळात इतकं व्यापक आहे की त्यानं कुणाच्या आश्रयावर राहावं. आणि इतकं व्यापक आहे की आपली बुद्धी त्या मनानं खूप संकुचित आहे, छोटी आहे. किंवा अंतःकरणामध्येही आपल्या किती साठवून ठेवणार. तर या अंतःकरणामध्ये आणि बुद्धीमध्ये ते मर्यादित होत नाही. ज्याची जशी आपण म्हणतो ना, ज्याची जशी बुद्धी त्याला तसं कळणार प्रत्येक गोष्ट. मग त्या शब्दाच्या अर्थाबद्दल असेल, ज्ञानाबद्दल असेल, किंवा एखाद्या पदार्थाबद्दल असेल, किंवा सृष्टीतल्या कुठल्याही शास्त्राबद्दल असेल, सगळ्यांना ते हे होत नाही, लगेचच्या लगेच समजत नाही. म्हणजेच या ज्ञानाला कुठलाही विषय नाही. किंवा भूतकाळातले विषय नष्ट झालेले असतात, भविष्यकाळातले नवीन उत्पन्न व्हायचे असतात. हे तसं नाही आहे की पूर्वीचं आता संपलं आणि आता नव्यानं पुन्हा निर्माण झालं, किंवा भविष्यात अजून त्यात काही भर पडेल. खरंच किती विचार केलेला आहे बरं का ह्या सगळ्यांनी. म्हणजे इथं कुठल्याही विषयाशी ज्ञानाचा संयोग नसतो. ते एकमेव अद्वितीय, एवढंच त्याला बोलायचं. सुषुप्तीमध्ये, जागृतीमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये ते एकमेव असतं. अगदी समाधी अवस्थेमध्ये सुद्धा सुषुप्तीतल्या अज्ञानावाचून ज्ञान असतं. म्हणजे ते निरपेक्ष आहे, कुठली त्याला अपेक्षा नाही आहे. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, पण ती संपल्यावर पुन्हा आपण याच्यामध्ये येत असतो, व्यवहारामध्ये येत असतो. समाधी तशी नाही आहे. समाधी साधनं ते संजीवन नाव. आता ते काही परत कुणाला हे होणार नाही आहेत. आणि म्हणूनच ज्ञान हे संस्कारजन्य किंवा स्मृतिजन्य नाही, स्मृतिरूप नाही. हो, मला ते कळवता हो त्यावेळेला, आणि आता मला आठवत नाही आहे, अशी स्मृतीचा प्रश्न नाही आहे तिथे. किंवा अवेद्येतनं होणारा जो भ्रम असतो, हा साप आहे का ही दोरी आहे माहितीच नसतं. तो जो भ्रम असतो ते भ्रमरूप पण नाही आहे, भ्रमरूप नाही आहे, कारण ते उत्पन्न होणारं नाही आहे, तात्पुरतं नाही आहे.
आणि हे ज्ञान सुखदुःखाप्रमाणे साक्षी मात्र पण नाही आहे, साक्षी रूप आहे, फक्त तेच सगळ्यांचं साक्षी आहे. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव अर्जुन, भगवंत सांगतायत की तुझे जन्म किती झाले ते मला माहिती आहे, पण मी मात्र कायम आहे. तसा आत्महान चिरंतन आहे. आपण किती वेगवेगळे देह घेतले असतील, की वेगवेगळ्या योनीतनं गेलो असू, पण ते तसंच आहे. ते आत्मरूप आत्मज्ञान हे चिरंतन आहे. ते कधी परोक्ष नसतं, म्हणजे दृष्टीच्या पलीकडं नसतं, कारण ते अपरोक्ष आहे. त्याला कोणाच्या साक्षीची किंवा कशाची गरज नाही. आणि हे ज्ञान अज्ञानानंही रुळत नाही, मलिन होत नाही, आवृत्त होत नाही, कारण ते स्वयंप्रकाश आहे. खंदारकरांनी खूप सूक्ष्मता सांगितलेली आहे, पण ज्याला सामान्य माणसाला एक समजून घ्यायची आहे ओवी, एवढंच आपण लक्षात ठेवायचं की ते दुसऱ्या कुठल्या ज्ञानाने उजळत नाही, अज्ञानानं रुळत नाही, आणि त्याला त्याच्याबद्दल कशाचाही काय म्हणायचं, अज्ञानानं मलिन होत नाही. आणि जे केवळ शुद्ध असतं, शुद्ध आहे, अगदी कायमचं आहे, शुद्ध आहे, त्याच्यामध्ये कुठलीही मलिनता नाही, एवढंच लक्षात ठेवा. आता तो स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य आहे याच्यासाठी आता 18वी ओवी आहे, थोडीशी आपण वाचून ठेवूया. तर वामनराव देशपांडेंचं वगैरे पाहिलं नाही, पण बघूया थोडंसं. तेच मगासारखंच आहे की ज्ञानानं प्रकाशित होत नाही, अज्ञानानं झाकलं जात नाही. आता कळलंय. आता काही पुन्हा सगळ्यांचं वाचायची गरज नाही, कारण सांगितलं तसं शुद्ध पाण्यासाठी स्वच्छ करायला दुसऱ्या पाण्याची गरज नसते वगैरे वगैरे. हे सगळं आपण पाहून झालं. म्हणजे किती बारकावे, की ते स्वयंसिद्ध आहे. त्याच्या म्हणजे ते स्पष्ट करण्यासाठी काहीच इथं कशाचाच उपयोग नाही. कुठलाच तुम्ही आधार घेऊ शकत नाही, कुठली गोष्ट दाखवू शकत नाही. मग काय एखादी गोष्ट सापडत नाही. आता काय, परवा आमच्यात यांना बरं नव्हतं आणि त्या गोळ्या आणल्या होत्या, खाल्ली नाही गोळी त्यांनी. म्हणे मी आता मेडिकलवाल्याला परत देऊन येतो. तर त्या कुठे सापडतात? म्हणे तू उचलून ठेवल्यास का? म्हणलं नाही, तुम्हाला मी उलट म्हणत होते की घ्या, त्यांनी 5 दिवसाचा कोर्स दिला आहे. तर नाही, आमच्यात औषधं घ्यायचीच नसतात. मग ती पुडी त्यांना बेडच्या कुठेतरी कापटीत सापडली आज. तर म्हणे ही आहे. पण आपण काही वेळेला मग असं टॉर्चनी वगैरे बघतो की कुठं काही आपली वस्तू अडकली आहे का, हे झाली आहे का. तसं हे ज्ञान नाही आहे की त्याला कशाच्या आधारानं शोधायचा प्रश्न नाही. ते स्वयंभू आहे, स्वयंसिद्ध आहे, आणि ते परमनंट आहे. ते एकदा झालं की आपणही तसेच अखंडित किंवा आत्मरूप झालो की संपलं. बरं, बघूया आता पुढची ओवी बघूया. परिज्ञान मात्रे तेचिके तया कळे, काही देखिले बुबळे बुबळे जेवी. ही पण छान आहे ओवी, सोपी आहे एकदम. परिज्ञान मात्रे तेचिकी तया कळे, काही देखिले बुबुळे बुबुळे जेवी. आता हे जे ज्ञान मात्र म्हणजे ते एकच आहे, केवळच आहे, ते निखळ आहे. आणि ते स्वतःला ओळखू शकेल का? काही गरज नाही त्याला कोणी स्वतः ओळखण्याची. पण त्याच्यासाठी त्यांनी दृष्टांत छान दिलेला आहे बघा. काही देखिले बुबुळे बुबुळे जेवी. आपल्या डोळ्यामध्ये बुबुळ असते, सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याच्यामुळं आपल्याला ही दिसण्याची सगळी प्रक्रिया होते. तर हे बुबुळ स्वतःला पाहू शकेल का? परवा अशीच ओवी गेलेली होती की स्वतःला काही करता येत नाही. सूर्यालाही काही बघण्यासाठी वेगळ्याची गरज नसते. तसं हे जे परमात्म तत्व आहे ते जाणण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही ज्ञानाची गरज नाही. आपल्या बुबुळाला पाहण्यासाठी पुन्हा बुबुळच पाहू शकेल का? नाही. स्वतःला कसं पाहणार? नाही पाहता येत. म्हणजे एवढीच गोष्ट सिद्ध होते
की आपल्याला आपण जाणतो, स्वतःला जाणतो, दुसऱ्या कोणाची गरज नसते. हे कबूल करावं लागतं. आणि मग हा जो एकच परमात्मा आहे याच्या ठिकाणी पुन्हा सांगितलं तसं ज्ञाता ज्ञेय ज्ञान हा भेद उरत नाही. सगळ्यांनी तेच पुन्हा सांगितले. बुबुळ असं पाहू शकत नाही. बुबुळाच्या ठिकाणी पाहणं आणि पाहणं न पाहणं अशा काही गोष्टी नसतात. बुबुळाने आपण सगळ्या गोष्टी पाहतो, आपल्या डोळ्यांनी सगळ्या गोष्टी पाहतो, पण त्या बुबुळाला पाहायला काही लागतं का हो? किंवा बुबुळाने पाहता येईल का हो? नाही. परिज्ञान मात्रे, जे ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटी रहित असं जे ज्ञान आहे ते निखळ आहे, शुद्ध आहे. आणि ते आपलं आपल्यालाच जाणवेल. जेव्हा आपलं आपल्याला जाणवेल तेव्हा पुन्हा कशाची गरज नाही पडणार. संपलं. म्हणजे तो एक ज्याला दी एंड म्हणतात तसा तो असणार आहे की पुन्हा आपल्याला काही मिळवण्याचं राहणार नाही, कुणाकडनं काही अपेक्षा राहणार नाही. अजून आयुष्यात हा विषयच राहिला शिकायचा. आता कोण काल परवा म्हणत होतं ना तुमच्यापैकीच कुणीतरी की नाही काही झालं तरी आम्हाला आपलं अमृतानं शिकत राहायचे. तर असं जे ज्ञान आहे आता आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसऱ्या कशाची अपेक्षा करण्यापेक्षा, व्यावहारिक सांसारिक त्या गोष्टींची अपेक्षा करण्यापेक्षा ज्ञानाची अपेक्षा ही केव्हाही चांगलीच असते. ठीक आहे, आपण आता 18व्या ओवीपर्यंत आलो आहे. अजून त्याच्यावर काही चर्चा असेल तर अनेकांची, किंवा हे पाहायचे गिरवाणं ते सोमवारी बघूया. सोमवारी मात्र जरा उशिरा ठेवूया बरं का वर्ग. तुम्हाला आजच सांगून ठेवते, सोमवारी मला अचानक हे करायचे, कीर्तन करायचे. तुमच्यापैकी आहेत बहुतेक कीर्तनकार आपल्या इथे. तर आता ते 2 दिवस त्याची तयारी करायची आहे. आपल्या दासबोधाच्या ग्रुपवरच आहे, पण जे नसतील त्यांना जमलं तरी या, नाहीतर मग आपलं चालूच राहतं. तिकडे बरेच जण असतात, तसं काही प्रश्न नाही. सोमवारी मग 5 वाजता ठेवूया आपण, कारण कदाचित ते 4:45 5ला 10 कमीपर्यंत चालेल. कारण कीर्तन काय असं अर्ध्या पाऊण तासात उरकत नाही. म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवा की त्या दिवशी 5 वाजता आपण जॉईन व्हायचं. म्हणूया प्रार्थना. काय गीता पारायणाचं सोमवारचं एकादशीचा अध्याय वाचायचा आहे ना? अरे हो ना, बरोबर. मग ते सकाळीच करूया. सकाळी करायचं का मग ते, का आपलं आपण करायचं चक्री पारायण सारखं? करतोय ना चक्री पारायणच करू या वेळेला. चक्री चौधरींनी सांगितलं त्याप्रमाणे शेड्यूल दिलं होतं. हो हो, मागच्या याला 3रा अध्याय झाला होता, आता 4था वाचायचा. हा बरोबर, अगदी बरोबर. तसंच चालू ठेवा. राईट. दर एकादशीला वाचायचं. हो हो, पुढे जात राहायचं. राईट. ठीक आहे, तेच विचारायचं. तसंच 2 ग्रुप झाले होते. 2 ग्रुपमध्ये 2 ग्रुपनी तसं करत राहा की पुढचे अध्याय म्हणत राहा. चालेल. आणि ज्यांचं शेवटचं झालं असेल त्यांनी पहिला म्हणा, मग पहिला झाला असेल त्यांनी दुसरा म्हणा. असं करा मग. चालेल. आज रेखाताई दिसत नाही आज पण. नाही आम्ही या ग्रुपवर होतो, मग आम्ही कसं करायचं? पूर्ण एकाच दिवशी केलं होतं ना. नाही ते बरोबर आहे. आता ते सुरुवातीला तुम्ही नव्हत्या. बघू आता, आज रेखाताई भेटल्या तर सांगूया, नाही तर ती जी परवाची यादी आहे ना, मागची यादी आहे ना आपल्याकडे टाकलेली, तुम्ही जो मागच्या वेळेला केला होता त्याच्या पुढचा करा ना. आता एवढंच करा. आता एवढंच करा. बघते मी पण आता यादी बघते. ती यादी बघून मग ठरवूया. पण मग म्हणजे 5 वाजताचा क्लास आपला घ्यायचाच, आपला नियमित आहे तो. आणि हे जर ज्ञानेश्वरीचा कोणता अध्याय सुरू आहे? 9वा अध्याय चाललाय. 9वा. तुम्हाला पाठवलं बरं का आज मी. तेवढ्यासाठी सगळी नावं शोधत बसले. हा, मग मी त्यांना पाठवलं बाई आज. म्हणलं यांना जॉईन करून घ्या. मग बरं झालं मग. हो, ओवी कोणती? कुठली? तिथली का? 9वा अध्याय. 9व्या अध्यायातली. आता
300 काहीतरी सकाळी किती वाजता असतं म्हणलं? 5:15 5:15 5 ते 6 झाला. 5:15 ते 6. 5:15 5:15 ते 6 का? हो हो मॅडम मी उठायच मॅडम. हा हा त्यामुळे 5:15 ते 6 असतो. हो हो 5:15 आणि आता 9 एक्झॅक्टली. हो, मॅडम आवाज येत नाहीये. मॅडमचा आवाज म्यूट आहे. कोणती ओवी आहे? 325 वगैरे झाल्यात आता. मला येतं अगदी एक्झॅक्ट नाही लक्षात आहे. 325 आहे मला वाटतं. हा 325 26 झाली. 325 27 झालं. तेच 25 26 झाल्या होत्या. हो 27 बरोबर. चला म्हणूया प्रार्थना. कोणी म्हणतंय तुमच्यापैकी? मी म्हणते मॅडम. म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायतं येन ज्ञानेश्वरी विरचितं श्रीत्वा प्राप्तवीरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं कामुदिकल्पं नवं त्वदीयं वयत्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वागयज्ञतेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपा प्रसाद शारदा कृपा प्रसाद परमानन्दः निरतो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तदा रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं आरती म्हणा म्हणा. धनराजा आरती धनराजा महाकै तेजा सेवती साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जगी वितने नांती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले आणि आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी कनारी आरत तुंबर सामगा करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा माकै तेजा सेवती साधू संत मनवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की